शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळा फाकती प्रभा। खूप ऐकलेला अभंग आहे। पांडुरंग हा शब्दच अनेक वेळेला आपण म्हणतो ऐकतो। अर्थ त्याचा असा आहे की पांडुर म्हणजे शुभ्र, अंग ज्याचं शुभ्र आहे असा, आणि मूळ मूर्ती जर का पाहिली तर कृष्णवर्ण आहे। त्या इथपासूनच समजून घ्यायला सुरुवात करायला पाहिजे पांडुरंग या शब्दापासून। दिव्य दर्शन झालीची संतांना त्याच्यामधनं आलेले अभंग आहेत, आणि त्या दिव्य दर्शनाच्या मध्ये तेजस स्वरूपामध्ये पाहिलं म्हणून पांडुरंग कांती असं म्हटलेलं नाव पण तसं आलं की पांडुरंग। म्हणजे सर्वसाधारण मूर्तीच्याकडे पाहणाऱ्या व्यक्तीला तेजस स्वरूप आहे अशा प्रकारचा भाव असेल किंवा निर्माण झालं तर ते नाव जे आहे ते यथार्थ होतं। आपण समजू शकतो की पाषाणाची मूर्ती असली तरी देखील ती तेजयुक्त आहे म्हणून पांडुरंग असं म्हटलेलं आहे। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती म्हणून ते त्या शब्दाचंच वर्णन करतायत की दिव्य तेज झळकते। रत्नकिळा फाकती प्रभा, जणू काही रत्नांचे प्रभा, रत्नाच्या कांतीची प्रभा ती जणू काही फाकती आहे असं वाटतं की असं तेजोमय दर्शन झालेलं आहे। आणि त्या तेजोमय दर्शनाचं वर्णन महाराज करतात इथे। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते। आपल्याला असं वाटत नाही, परंतु हे ज्ञानेश्वर महाराजांचं चाललेलं आहे, एवढं लक्षात घेतलं पाहिजे। तो भाव ठेवला आपण तरी देखील पुरेसा आहे की प्रत्यक्ष दर्शन नाही झालं तरी आपला संबंध जुळलाच पाहिजे, नाही तर मग त्या गोष्टीला काही अर्थ नाही राहत। म्हणून आम्हाला ती तशा प्रकारचं दर्शन नाही झालं तरी आम्ही त्याचा भाव ठेवू शकतो की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळा फाकती प्रभा। त्या अंगातून सगळीकडून त्या कांतीतून रत्नाची प्रभा जशी असावे तशा प्रकारचा प्रकाश येत आहे। महाराजांचं दर्शन हे आपण बघतोच आहोत। म्हणजे अगणित लावण्य तेज पुंजाळले, जे अनंत तत्व आहे
त्याचं या परमात्म्याचं लावण्य पण अगणित आहे. अगणित लावण्य ते जे पुंजाळले म्हणजे सगळीकडेच असलं तेच जणू काही एका मूर्तीमध्ये जणू काही एखादा पुंचका करून ठेवावा तशा प्रकारे ती मूर्ती. वर्णन तरी किती करावं याचं उदाहरण आहे की सगळं तेज एखाद्या मूर्तीमध्ये एखादे पुंजाळलेलं म्हणजे पुंज असतो ना समूह, तेजाचा समूह जणू काही त्या मूर्ती रूपाने आहे. ते जे पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा, तिथली शोभा जी आहे ते सौंदर्य आहे ते शब्दांनी वर्णन करता येणार नाही. विलक्षण सगुणावरचं प्रेम ते प्रथम प्रगट करत आहे. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावेला वेधू. त्यांनी मला वेध लावला. कानडा विठ्ठल म्हणण्याचं कारण, कर्नाटकू असं म्हणण्याचं कारण काय आहे तर त्याच्या पाठीमागे कथा आहे की विठ्ठलाला म्हणजे त्या मूर्तीला अनागोंदी संस्थान होतं पूर्वी. त्याचा जो राजा होता तो पण भक्त होता आणि त्याला असं वाटलं की ही मूर्ती आपल्या राज्यात न्यायला पाहिजे, आपण त्याचं पूजन अर्चन करू. म्हणून सामर्थ्य तर होतं, सत्ता होती, त्यामुळे त्यांनी ती मूर्ती सरळ उचलली आणि त्या अनागोंदीला नेली. लिखापडी काही नाही, ठरवणं काही नाही, करार नाही, काही नाही. अशा प्रकारचा जो कारभार असतो त्याला आता अनागोंदी कारभार असं म्हटलं जातं. त्या प्रसंगावरून आहे. कुणाला न विचारता त्यांनी मूर्ती तिकडे नेली, कारण की सामर्थ्य आहे, सत्ता आहे आणि त्यावेळेला विरोध करायला लोक जागृत नसतील त्यावेळेला. पण नेली खरी त्याने ती मूर्ती. आणि नंतर एकनाथ महाराजांचे जे आजोबा भानुदास महाराज, ते भानुदास महाराज तिथे गेले. त्यांना असा वेध लागला की त्या विठ्ठलाला आपण इथं परत आणलंच पाहिजे पंढरपूरला. तशी तयारीची व्यक्ती पाहिजे. वाटेल ती व्यक्ती जाऊन ती युद्ध करून कोण आणणार त्याला, शक्यच नव्हतं. महान भगवत भक्तांच्या पैकी हे भानुदास महाराज होते. आणि ते भानुदास महाराज त्या ठिकाणी गेले. ते भजनामध्ये दंगच असत, अंतरंग अवस्थेमध्येच असत. जेव्हा त्या ठिकाणी गेले त्यावेळेला पण ते तसेच होते. आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेले त्यावेळेला जे काही प्रेम उचंबळून आलं ते बघितलं त्यांनी. तर प्रेम देवाच्याही माळामध्ये प्रेम उचंबळून आलं आणि आपल्या कंठातली माळ त्यांनी भानुदास महाराजांच्या कंठात. ते झाल्यानंतर माळ नाहीशी झालेली आहे म्हटल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. आणि ती ह्या जो भजनामध्ये दंग असलेला हा जो माणूस आहे याच्या गळ्यात पाहिल्यानंतर त्याने ती चोरली असं आपापच लोक समजले. आणि त्यांनी राजाकडे नेलं, सांगितलं. राजाने काही विचार न करता सांगितलं की याला सुळावर चढवा. हे आपले भजनामध्ये दंग होते, सुळावर चढवा, वाटेल ते करा, चला. म्हणजे पांडुरंगाची मूर्ती आणायची प्रेरणा त्यांना दिली गेलेली होती, तरी देखील त्यांच्या मनामध्ये हा भाव होता की हे काम पांडुरंगच करून घेणार आहे, मी कुठलं करणार आहे. फार अवघड आहे तशा प्रकारची प्रेरणा मिळणं, तसं येणं, मी ती मूर्ती नेणार वगैरे काही नाही, पांडुरंगच करेल, अशा भावनेमध्ये ते तल्लीन होते. प्रत्यक्ष सुळावर चढायची वेळ आली त्यावेळेला त्यांना एक अभंग स्फुरला. आकाश कडकडोनी पाहे, ब्रह्मगोळ
भंगा जाय तेथे मी तुझीच वास पाहे गा पांडुरंगा. असं जरी झालं तरी देखील तिथं मी तुझीच वास पाहिजे, तुझ्यामध्येच दंग होऊन राहील. असं त्या सुळावर चढवण्याच्या त्या स्थानी त्यांना तो अभंग स्फुरला. आणि स्वाभाविकपणे सगळे लोक चकित झाले की सुळावर चढवतात आणि अशा वेळेला हा अभंग स्फुरतो याला, आणि तो असं म्हणतोय की मी तिथे तुझीच वाट पाहिन पांडुरंगा. आणि तेवढ्यामध्ये चमत्कार झाला की ते लाकडी सूळ होता आणि त्याला पालवी फुटली. त्या लाकडी सुळाला पालवी फुटल्यानंतर त्या सेवकांनी तिथलं ते थांबवलं त्याला सुळी देण्याचं, आणि ते राजाकडे गेले. राजाला सांगितलं असं असं झालंय. राजा तिथं आला. राजाने ते बघितलं, लोटांगणे गेला. त्याला कळलं की महान भगवत भक्त आहे. मग त्याने विचारलं की तुमची काय इच्छा असेल ते सांगा. राजा आहे म्हटल्यानंतर तशा प्रकारची भाषा येतेच आपोआप की काय इच्छा असेल ते सांगा, पण नम्रपणाने. तर ते म्हणले काय नाही, मला प्रेरणा झालेली की मूर्ती पंढरपूरला परत घेऊन जावी म्हणून तो आणलेली, बाकी काहीच नाही इच्छा. असं म्हटल्यानंतर त्याने ती मूर्ती त्यांच्याजवळ परत दिली आणि ती पंढरपूरला परत प्रतिष्ठापना त्याची केली. अशी कथा ह्याच्या पाठीमागे आहे. म्हणून कर्नाटकाला जाऊन आलेला कानडा विठ्ठलू म्हणण्याचं कारण ही कथा आहे त्याच्या पाठीमागे. दुसरा एक अर्थ असा आहे की कानडा हा शब्द कठीण या अर्थाने आहे, समजायला कठीण या अर्थाने. दिसायला तर ते मूर्ती आहे परंतु समजायला फार कठीण आहे. आणि बाह्य सगळं विश्व रचण्याचं नाटक करतो कर्नाटकू. म्हणून कानडा व विठ्ठलू कर्नाटकू याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. एक तर कथेचा संदर्भ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो तसा समजायला अवघड आहे. म्हणजे एवढे सगळे संत, इतके ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे ज्ञानी पुरुष हे इतके प्रेमाने त्याच्या पायी जडले असते का? सामान्य नाही आहे. म्हणून कानडा व विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावे याला वेधू म्हणजे आतमध्ये जी प्रेरणा ओढ अशा प्रकारची निर्माण होते, दुसरीकडे कुठे जातच नाही मन, अशी स्थिती त्याने वेध लावला असं म्हणतात. तेणे मज लावे याला वेधू. आणि बाह्य जे काही त्याचं स्वरूप त्याने घेतलेलं आहे ते वस्तुतः अनादि अनंत परमात्मा तो जे का रूपामध्ये साकार झालेला आहे त्या रूपाची त्यांनी खोळ घेतली आहे, वरवरची पांघरून घेतलंय बुंती. खोळ बुंती घेऊन खुणाची पालवी. तो खुणेनी मला पल्लवित करतो आहे. देवाला भेटायची इच्छा जी आहे ती तोच पल्लवित करतोय की हां तू मला भेटू शकशील. उत्साह वाढवतोय. खुणेनी सांगतोय की हां असं तुझं होईल. म्हणजे अंतरामध्ये ती खूण ज्याची त्याला समजते त्यानुसार तो पांडुरंग मला खुणेनी बोलवतो आहे आणि म्हणतोय मी तुला भेटीन. खुणाची पालवी. मी तुला भेटीन असं तो म्हणतो आहे. त्यामुळे माझ्या आशा पल्लवित झाल्या त्याला भेटण्याच्यासाठी. खुणाची पालवी. आणि प्रत्यक्ष भेटीची इच्छा तर आहे पण मी त्याचं भजन करतो आहे, त्याला आळवतो आहे निरनिळ्या गीतांनी पदांनी भावनायुक्त शब्दांनी आळवतोय. पण असं आळवून तो काही देखील माझ्या मनातली गोष्ट साध्य करून देत नाही की मी त्याला भेटीन.
आळविला साधू नदी. कारण की किती झालं तरी देखील जेव्हा मला भेट घ्यायची आहे त्याची, असं जे मी म्हणतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे की स्वतंत्र पांडुरंग समोर उभा राहावा, मी इथं आहे, त्याने मला भेटावं, म्हणून मी त्याचं स्तवन करतोय. पण तो काही केलं तरी देखील तो त्याला दादच देत नाही. कितीही स्तवन केलं, काही केलं, आळविल्या साधू नेती. असं किती आळवलं तरी देखील हे उद्देश साध्य करून देत नाहीये. आळविल्या साधू नेती. मग आता करायचं काय? तर गप्प बसा. तो काय म्हणतो ते बघा. इतकं स्तवन केल्यानंतर सुद्धा तो काही प्रतिसाद देत नाही. मग काय करायचं? काय नाही, त्याचा अंतःकरणामध्ये विलक्षण भेटीचा भाव आहे आणि आता स्तवन सगळं करून झालंय, परंतु तो भेटत नाही आहे. पण भेटीचा भाव पण तितकाच तीव्र आहे. शांत बसलाय, शब्दवीण संवाद. आता शब्द नाही आहेत. इतका वेळ मी बोलत होतो आणि तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. आळवत होतो तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. स्तवत होतो तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. पण ज्या वेळेला मी शब्दरहित बसलो, आता काही तो करत नाही आहे पण भाव मनामध्ये आहे, त्यावेळेला संवाद सुरू झाला. शब्दवीण संवाद. समर्थाने असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, तया न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी नवल हे गोठी मुकेपणाची गोष्ट आहे. देवाच्या मधला माझ्यामधला संवाद हा मुकेपणाची गोष्ट आहे. शब्दवीण संवाद. शब्द सुद्धा इतके अप्रतिम आहेत की इतका वेळपर्यंत मी आळवणी करत होतो पण काही प्रतिसाद नाही. आणि मग एकदम थांबूनच गेलं ते. आळवणं थांबलं, सगळं थांबलं, भाव दाटून आला. आता गप्प बसलो आहे. आता खरा संवाद सुरू झाला. आश्चर्य. शब्दवीण संवाद. दुजेवीण अनुवादो. वेगळेपणा नाही आहे. आणि मग ते शब्दरूपाने जे प्रगट होत नाही ते एक प्रकारे त्याला संवाद म्हणायचं. याचं कारण की मला प्रतिसाद मिळतो आहे. आता तुझे वीण अनुवाद. हे तव कैसे निगमे. हे कसं सारखं साधता येईल. थोड्या वेळपर्यंत, काही काळपर्यंत अशी अनुभूती येऊ शकते, परंतु हेच तुझं बोलणं, याच पद्धतीने तुझ्याशी बोलायला लागतं, हे कळणार तरी कसं. हे तव कैसे निगमे. तू मला काय सांगतो आहेस, मला काय म्हणायचं आहे ते माझ्या मनात स्पष्ट आहे, पण तू मला काय सांगतोयस, जे न बोलता सांगतोयस ते मला कळेल कसं. हे तव, हे तुझं बोलणं कैसे निगमे, कसं कळेल मला. संवाद तर चाललेला मला कळतोय की तू मला प्रतिसाद देतोयस, परंतु तुझं बोलणं मला समजत नाही. अगोदर स्तवन करत होतो, अगोदर भेटीची इच्छा धरली होती, तू समोर येशील वगैरे, काही देखील तू प्रतिसाद दिला नाहीस त्याला. त्याच्यानंतर आता मी संवाद समजू शकतोय की शब्दवीण संवादू. पण असं जरी झालं तरी देखील माझं म्हणणं शब्दरहित मी भावाने तुझ्याशी जोडला जातोय, पण तू काय म्हणतोस हे मला कळत. तू मला काय सुचवतोयस हे मला कळत नाही. आणि काही ही स्थिती आहे की नुसतं शब्दरहित शांत अवस्था, ईश्वर भाव मनामध्ये धरून राहिलेला आहे. एक प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे, पण काय आहे नक्की पुढे कसं जायचं काय कळत नाही. तसा हा अभंग सुद्धा कानडाचा आहे, म्हणजे एकदम सोपं नाही. समजा कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक तेणे मज लावियला वेदू.
तसं इथं हे तुझं बोलणं कळेल कसं? हे तेव्हा कैसे निगमे, मला तू काय सांगतोस मला कसं कळेल? आता शब्द पण नाहीत अशा अवस्थेमध्ये जा असं तू सुचवतोयस. आणि परेही परते बोलणे खुंटले. संवाद चाललेला आहे त्यावेळेला तुझ्याकडून काहीच नाही आहे, माझ्याकडनं सुद्धा शब्दरहित संवाद चालू आहे. तर परावाच्या या ठिकाणी असते. पहिल्यांदा वाचा प्रगट जे आपण ऐकतो बोलतो मोठ्यांनी तोंडानी वैखरी, त्याच्यानंतर हळू बोलतो मध्यमा, त्याच्यानंतर शब्द आहेत पण मनामध्येच बोलणं आहे पश्चंती, आणि शब्द नाही आहेत फक्त भाव आहे. अशी जी स्थिती आहे की शब्द निर्माण होण्याच्या अगोदरचा भाव आहे पण शब्द नाही आहेत, अशी जी स्थिती वाचेची स्थिती आहे परा. आता या भावाच्या पलीकडे देखील बोलण्याच्या साठी म्हणून जो भाव आहे त्याच्या पलीकडे सुद्धा ते जे तत्व आहे ते तत्व ते परेहुनी परते. म्हणून नामदेव महाराजांनी परेहुनी परते घर ते राहून निरंतर, सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचेरी दाता, असं परेहुनी परते घर. त्यामुळे शब्दांनी मोठ्याने प्रगट करणे, हळू प्रगट करणे, मनातले शब्द याच्या अगोदर असलेला जो भाव त्या भावाच्याही अलीकडे असलेली जी स्थिती, म्हणून परावाणीच्या पलीकडची गोष्ट. नुसताच भाव आहे परावाणीच्या मध्ये, शब्द काहीच नाही आहेत अशी स्थिती, त्याच्या अगोदरची स्थिती. त्याच्यानंतर म्हणजे त्रिगुणांची नुसती हालचाल आहे पण काही प्रगट नाही होत आहे. त्याच्या अगोदरची त्रिगुणांची हालचालही शांत झालेली आहे, त्याला म्हणतात परेहुनी परते घर. कुठलीच गडबड नाही आहे, कुठलीच आतमध्ये कुठल्याही प्रकारची संवेदना, त्याच्यातनं निर्माण होणारा शब्द काही नाही, त्याच्या सगळ्या अगोदरची स्थिती परा. पण ते असं परेहुनी परते बोलणे खुंटले. आता शब्द काही नाहीये, परेहुनी परते, त्याच्याबद्दल काय सांगणार? परेहुनी परते म्हणजे काय असतं हे कसं सांगणार? ते सांगायला जर का गेलं तर वर्णन करता येत नाही, म्हणून बोलणे खुंटले. परेहुनी परते बोलणे खुंटले. ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव आहे, तो जर का गेला तर शून्यच अवस्था निर्माण होईल, मग काही नाही. पण तसं नाही, तो भाव आहे. पण शब्द नाही आहेत. बोलण्याच्या अगोदर जी काय हालचाल होते ती, ज्याने शब्द निर्माण होतात मनामध्ये, तीही हालचाल नाहीये. अगदी शांत. मग तो असं सांगतोय की या संवादाने काही मी तुला भेटणार नाही, तू स्तवन केल्याने मी काही तुला भेटणार नाही. खुणेची पालवी, खुणेनीच सांगतोय की हे नाही होणार, हे नाही होणार, परंतु तरी देखील तो मला वेध लावलेला आहे आणि ओढतो पण आहे जणू काही. आणि मी त्याच्या ठिकाणी अगदी भावाने त्याच्याच ठिकाणी. असं झालं तरी गेली शब्द काही नाही, शब्द विण संवाद, दुजे विण अनुवाद. हे तुझं कसं काय मी जाणणार? हे तव कैसे निगमे, हे सांगून झाल्यानंतर मग परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. शब्दाने कसं सांगता येईल? ते शक्यच नाही. म्हणजे ही स्थिती काय आहे हे, म्हणजे त्या स्थितीत वैखरीने तर तुझ्याशी बोलता येणारच नाही, पण ही स्थिती काय आहे हे मला शब्दांनी सांगता येणार नाही. वैखरी कैसे नि सांगे. मग मला असं वाटलं की आता हे बोलणं बिलणं काय नाही, पायाच पडूया. पाया पडू गेले तर पाऊलची न दिसे. आकारच नाहीये, आकार वर्ण सगळं काही निघूनच गेलेलं आहे.
म्हणून पाया पडायला गेलं तर पाऊलच दिसत नाही. कुठं पाया पडणार? पाया फार सुंदर योगाच्या अंतिम स्थितीचा अनुभव सांगतायत. पाया पडू गेलं, भक्तिभावपूर्वक गेलं तरी देखील ते एका टप्प्यावरती गेल्यानंतर मग पुढं तत्व सुरू होतं. पाया पडू गेलं, पाऊलची न दिस. भाव तर आहे अंतर, पाया तर पडायचं आहे पण पाऊल दिसत नाही. आता कुठं पाया पडणार? कारण एक विशिष्ट आकार नाहीच आहे तत्वाला. व्यापक स्वरूपातला भगवंत, खऱ्या स्वरूपातला भगवंत पाहायचा. मूर्ती स्वरूपातला तर पाहिलाच आहे, मनामध्ये सुद्धा पाहिला. मूर्ती मनामध्ये घेऊन त्याच्यानंतर अंतरामध्ये त्याचं तेजोमय दर्शन पण झालेलं आहे, पण तरी देखील ती काही पक्की भेट नाही बाबा. म्हणजे अनुभूतीचा जो प्रांत आहे त्या प्रांताच्या टप्प्याच्या पलीकडे पुढचा भाग सांगतात योगाचा. पाऊलचिन्ह जसे, आणि मग ते असं म्हणतात की उभाची स्वयंभू असे, पण तो पाऊल दिसलं नाही तरी तो नाहीये असं माझ्या मनामध्ये येत नाही. तो स्वयंभ उभाच आहे अशा प्रकारचा स्वयंभ मूळ स्वरूपामध्ये, तत्व स्वरूपामध्ये असं शब्द ते वापरत नाहीत. कारण की भक्तिभावात्मक अशा प्रकारच्या भूमिकेतनं सुरुवात झालेली आहे अभंगाला. त्यामुळे एकदम तत्वस्वरूपाच्या बद्दलचं बोलणं, ते शब्द वगैरे वापरले जात नाही. पण ते अवस्था मात्र सांगतायत की त्या ठिकाणी गेलं आणि पाऊल काही दिसत नाहीये. पाया पडायला गेलं तरी देखील भावना किती धरली, काही झालं तरी देखील ते व्यापक तत्व आहे. पण पाऊल दिसत नाही याचा अर्थ तो नाहीये असं नाहीये. उभाची स्वयंभू असे. स्वयंभू याचा अर्थ मूर्ती जर का असेल तर कोणीतरी घडवायला लागते. पण ज्याला कुणी घडवलेलं नाही तो स्वयंभू आहे. तर तो स्वयंभू असा जो परमात्मा उभा आहे, विटेवरती उभा आहे, पण त्याच्याच अनुरोधाने जात 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 मी ह्याच्यापर्यंत पोहोचलो की उभाची स्वयंभू असे. त्याचं काही पाऊल वगैरे दिसत नाही, आकार वर्ण वगैरे काही दिसत नाही. मग आता तो सगळीकडे व्यापून आहे. समोर की पाठमोरा, तो समोर आहे. आता पाया पडायचं झालं तर समोर पाहिजे, पण समोर की पाठमोरा तत्वस्वरूपाने सगळीकडेच आहे. अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनीच वर्णन केलेलं की अर्जुन सगळीकडे ते पाहतो विश्वरूप, आणि त्याला असं वाटलं की आता नको मला पाहायला, म्हणून तो डोळे मिटतो तर आतमध्ये तेच दिसतं. फार सुंदर वर्णन केलेलं आहे की सगळीकडे जर का असेल तर डोळे मिटल्यानंतर आतमध्ये पण तेच असलं पाहिजे. नाही तर डोळे मिटले की गेलं विश्वरूप, असं नाही होणार. विश्वरूप आहे तसं उभाची स्वयंभू असे. प्रत्यक्ष पाऊल दिसो न दिसो, पण स्वयंभू म्हणजे जो स्वतःहूनच प्रगट होतो तो. त्याला कोणी तयार केलेलं नाही, घडवलेलं नाही, पुढे आणलेलं नाही. स्वयंभू उभा आहे हे मात्र मला जाणवतंय की तो आहेच आहे. अस्तित्वाची शुद्ध जाणीव भावनेतनं आलेली. एकाच प्रकारे येते, वैचारिक दृष्टीने येते अशातला भाग नाही. वैचारिक दृष्टीने येते परंतु ती टिकत नाही. भावनेतनं आलेली जास्ती दृढ असते, पण योगातनं आलेली पक्की असते. एवढं लक्षात ठेवा. समोर की पाठमोरा न कळे, टकची पडले कैसे. कसं काय मला ते दिसत नाहीये, भ्रम झालाय का काय मला? मी ठकवलं जात तर नाहीये. सावध आहेत ते. काहीतरीच गोष्टीला अनुभव मी म्हणणार नाही, नीट आला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये एक गोष्ट आहे की असं लोक त्यांना वाटेल ते म्हणत आहेत की बाबा प्रेमाने म्हणतात ज्ञानोबा माझा वगैरे, पण जेव्हा हे सगळे त्यांचे ज्ञानाने योगाने युक्त अशा प्रकारचं
विलक्षण शब्द सामर्थ्य, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळा तत्वाचाच आविर्भाव आहे, ते पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज दुसरं काय म्हणतात. तसं इथं आहे की समोर आहे का पाठबोर आहे हे कळत नाही, कारण की सगळीकडनंच व्यापून आहे तो. आणि हे सगळीकडनंच व्यापून आहे काय मला कळत नाही की समोर आता इतका वेळ समोर उभा होता, मी नमस्कार करायचा पाऊल दिसत नाही, काय मला भ्रम झालाय का काय, टकची पडलंय काहीच. काही करून मला त्याला भेटायचंच आहे, आलिंगन द्यायचंय, चक्क भेट घ्यायची आहे. क्षेमा लागी जीव उतावेळ माझा, क्षेम द्यायचं म्हणजे आलिंगन द्यायचंय. क्षेमा लागी जीव उतावेळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहो. मी बाहू स्फुरता आहेत की केव्हा एकदा तो समोर येतोय, मी त्याला आलिंगन देतोय. पण तो काही ऐकतच नाही. स्वयंभू उभा आहे, सगळीकडे आहे वगैरे कळलं तरी देखील मला त्याला आलिंगन नाही देता येत आहे. बाह्य म्हणजे बाहू स्फुरत आहेत. आणि असं असताना देखील क्षेमदेव गेले तव, जेव्हा भेटायला गेले तेव्हा मीची मी एकली, कोणी नाही. ज्या वेळेला भेटायला गेले प्रत्यक्ष, आता काही नाही, शब्द नाही आहेत. स्थिती बघा अगोदर की शब्द नाही आहेत, नुसता भाव आहे. मग ती अस्तित्वाची जाणीव संपूर्ण व्यापून आहे, आत बाहेर, पुढे आहे, मागे आहे, सगळीकडे आहे, अशा प्रकारच्या अस्तित्वाची परिपूर्ण जाणीव आहे. आता भेटायचं आहे म्हणून मिठी मारायची आहे, बाहू स्फुरता आहेत, कारण की माझी भावनात्मक भूमिका आहे ती अजून गेलेली नाहीये, आणि म्हणून मी त्याला मिठी मारायचं असं म्हटलं. म्हणून बाहू पसरले देखील तरी देखील मला असं लक्षात आलं, मीची मी एकली, दुसरं कोणी नाहीच आहे. म्हणजे तोच अद्वय अनुभव घेत आहेत. आणि तो अद्वय अनुभव घेत असताना दुसरा कोणी असला तर मिठी मारणार, तोच जर का व्यापून आहे आणि तोच तुझ्या रूपाने पण तोच आहे, तर त्याला मिठी कशी मारणार. मग असं सांगतात की क्षेमा लागी जीव उतावेळ माझा, म्हणून स्फुरतात ते बाहो. क्षेमदेव गेले तव मीची मी एकली, असा मला जीव राहो. पण त्याला भेटीची इच्छा मात्र माझी राहिली की काही झालं तरी त्याला भेटायला पाहिजे. परंतु तो स्वयंभू उभा आहे, परंतु प्रत्यक्ष काही कुठल्याही आकारात नाही. आणि त्या अस्तित्वभावामध्ये मात्र तो संपूर्णपणे व्यापून आहे, पुढे मागे सगळीकडे आहे. आता मी भेट कशी घेणार, त्याला आलिंगन कसं देणार. तर आलिंगन द्यायला मी प्रत्यक्ष प्रयत्न पण केला, पण मला असं लक्षात आलं मी एकटीच आहे. म्हणजे माझं जे मूळ स्वरूप आहे ते आणि त्याचं स्वरूप आहे ते, हे दोन भिन्न नसल्यामुळे मीच आहे, त्याच्या रूपाने पण मीच आहे, माझ्या रूपाने पण मीच आहे. त्यामुळे मी माझी मिठी कशी मारणार, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली. फारच उंचीचा अभंग आहे, कल्पना सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाही. भावनात्मक भूमिकेमधनं सुरुवात झालेली आहे, योगाच्या भूमिकेमधनं अगदी ज्ञानाच्या परमोच्च स्थितीपर्यंत घेऊन जाणारा अभंग आहे. आणि मग लक्षात आलं की बाप रखमा देवीवरू हृदयीचा जाणवणे. मी लक्षात घेतलं की तो बाहेर कुठं नाही आहे, आतमध्येच आहे, हृदयीचा जाणवणे. आता त्याचा अनुभव घेईन. मग हृदयाच्या मध्ये अनुभव सौरसू केला, अनुभव घेण्याच्यासाठी म्हणून उत्सुकता ठेवली की आता असाच अनुभव घेऊ, त्याचा मिठी नको मारायला, आलिंगन नको द्यायला, त्याचा अनुभव घेऊ. पण इथं इतक्या सूक्ष्मतेला आलं की आता फक्त अनुभव घेऊ अशा प्रकारची भूमिका आहे, पण अनुभव वेगळेपणाने घेता येत नाही. पुन्हा अशी स्थिती निर्माण झाली, शेवटची अवस्था की त्याचं अस्तित्व आहे, मला अनुभव घेण्याची इच्छा आहे. आणि अगोदर सगळीकडे स्वयंभू तोच सगळीकडे व्यापून आहे अशा प्रकारचं मला समजलं. अशा रीतीने भेट घेता येत नाहीये, आलिंगन देता येत नाही, हे सगळं समजलं. वेगळेपणाने पाहता येणार नाही हे पण कळलं. हे सगळं कळल्यानंतर आता आहे तोच अनुभव जो आहे तोच सौरसू केला, म्हणजे त्याच्यामध्येच आता मग्न राहीन अशा प्रकारची आवड धरली.
तर असं झालं की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये. मग कसं प्रकारचं झालं ते शब्दात सांगतात की त्याला आता मी पाहून त्याचा अनुभव घेईन, तर कशाने घेणार? दृष्टीच्या डोळ्यांनी, म्हणजे ज्याच्यामुळे दृष्टी पाहू शकते. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषु पश्यति, असं उपनिषदांच्या मध्ये म्हटलेलं आहे. याला डोळे पाहू शकत नाही, पण ह्याच्यामुळे डोळे पाहू शकतात. आता त्याला दृष्टीचा डोळा असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामुळे डोळे पाहतात. तो मी त्याला पाहायला गेले. दुसरा अर्थ त्याचा खरा असा आहे की त्याला अशा प्रकारच्या डोळ्याने पाहताच येणार नाही, ज्ञानदृष्टीने त्याला पाहायचं. तर ज्ञानदृष्टीने त्याला पाहायचं, तर ज्ञानदृष्टीचा तो डोळा म्हणजे जिथून ज्ञानवृत्तीचं स्फुरण होतं. ज्ञानवृत्तीचं स्फुरण सुद्धा ज्याच्यापासून होतं असं सर्वसाधारण समजलं जातं की दृष्टीचा डोळा म्हणजे डोळ्यांनी ज्याला पाहता येत नाही पण ज्याच्यामुळे डोळे पाहू शकतात वगैरे वगैरे असं जे तत्व आहे ते पण सगळं सुटलं. ज्ञानदृष्टीनेच पाहू असं मी म्हटलं. ज्ञानदृष्टी ही आहे की ज्याच्यामुळे डोळे पाहू शकतात अशी जी स्थिती, ती म्हणजे ते तत्व ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टीने पाहू जर का असं म्हटलं तर ज्ञानदृष्टीचा पण एक डोळा आहे की ज्याच्यामुळे ते ज्ञानाचं स्फुरण होतं. दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये, मग त्या ज्ञानाचं स्फुरण होतं. त्या मूळ स्फुरणापाशी मी गेले की जिथून ज्ञानाचं स्फुरण होतं. तर भीतरी पालटू झाला. मग आता पालट असं झाला की पाहण्याची भूमिका माझी संपली. मी त्याच्याकडे पाहण्याच्या एकंदर भूमिकेला त्यागच होऊन गेला आणि स्वतःकडेच मी पाहत राहिले. भीतरी पालटू झाला म्हणजे स्वतःला पाहणे अशी अवस्था प्राप्त झाली आणि स्वतः पाहावे आपण या नावात ज्ञान, अशी जी ज्ञानमय स्थिती प्राप्त झाली. म्हणजे ज्याला पाहायला गेले, प्रत्यक्ष मूर्ती स्वरूपामध्ये बघितलं, भावनेने ते सगळं तेजोमय दर्शन झालं, सगळं झालं. पण ते सगळं तेजोमय दर्शन झाल्यानंतर मला भेटायचंय असं जर का वाटलं तर ते भेटून असताना त्याला काही स्तवन करावं वगैरे, तो आपण मला असे खुणाने सांगत होता की तुम्हाला भेटू शकशील. आणि मग खुणाने सांगत होता तुम्हाला भेटू शकशील म्हणून मी त्याला भेटायच्यासाठी म्हणून प्रयत्न केला, स्तवन केलं, काही प्रतिसादच नाही. म्हणून निशब्द अशा अवस्थेमध्ये मी राहिले. त्याच्यानंतर मग त्या शब्दवीणा अनुवादू, तो सगळा जो संवाद जो आहे तो सगळा जो शब्दवीण संवादू दुजे वीणा अनुवादू अशी प्रकारची ती स्थिती निर्माण झाली की शब्द नाही आहेत अशा स्थितीमध्ये गेले. परंतु त्याचा अस्तित्व भाव धरून राहिले. त्याचा अस्तित्व भाव सुद्धा धरताना वेगळेपणाने धरून राहिलेले आहे. अस्तित्व त्याचं आहे त्यामुळे तो स्वयंभू सगळीकडे व्यापून आहे, आत बाहेर सगळीकडे आहे. त्यामुळे आता पाया पडू गेले ते पाऊल न दिसे, कारण की मूर्त स्वरूपामध्ये नाही, अनंत तत्व आहे. पण तरी देखील मला त्याला मिठी मारण्याची इच्छा राहूनच गेली. आणि मग मिठी मारायच्यासाठी म्हणून बाहू स्फुरण पावतात, म्हणजे अंतरामधली प्रबळ इच्छा. बाहू म्हणजे काय, तिथं काय बाहू असणार आहेत, अंतरातली प्रबळ इच्छा की त्याला भेटणं. पण स्वतंत्रपणाने भेटता येत नाही, हा त्याचा नियम आहे. आणि अशा अवस्थेमध्ये म्हणून त्या सगळ्या याच्यामध्ये क्षेम देणं असा प्रयत्न करताना मीच आहे असं मला लक्षात आलं की दुसरं कोणी नाही. तत्वरूपाने तो सगळं काही झालेलं आहे आणि मी, माझं मी पण तोच झालेला आहे. माझी मी एकली, अशी जी स्थिती प्राप्त झाली. त्यामुळे तरी देखील इच्छा होतीच की त्याला, मग शेवटपर्यंत हा द्वैत भाव जातच नाही, त्याला भेटायची इच्छा राहते. आसावला जीव राहो अशा प्रकारची स्थिती राहिलेलीच होती. आणि मी म्हटलं की तरी देखील अशा स्थितीमध्ये का होईना पण भेट, पण नाही भेटणार अशी स्थिती असली तरी देखील. म्हणून बाप रखमादेवीवर हृदयीचा जाणवणी. आता अनुभव तरी घेऊ, नुसता आहे तो त्याचा अनुभव घेऊ. तो
बघतो आत बाहेर सगळीकडं, अनुभव घेऊ. अनुभवाने सुद्धा नाही, अनुभव जोपर्यंत घेण्याची प्रवृत्ती तुझी आहे तोपर्यंत तू स्वतःला त्याच्यापासून वेगळं राखत आहेस. त्यामुळे अनुभव घेण्याची प्रवृत्ती सुद्धा तू सोडून दे आणि मग तू त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपोआप यायला लागेल की काही अनुभव घेण्याची पण प्रवृत्ती नाहीये. प्रत्यक्ष तेच तत्व तू होऊन राहा. दृष्टीचा डोळा, ज्ञानदृष्टीच्या डोळ्यांनी पाहायचं असं मी म्हटलं आणि त्याप्रमाणे ज्ञानदृष्टीच्या डोळ्यांनी पाहायला गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की ज्ञानदृष्टीच्या डोळ्यांनी सुद्धा त्याला वेगळेपणाने पाहता येणार नाही. ज्ञानदृष्टीचं स्फुरण जिथं होतं त्या स्फुरणाच्या पाशी राहिल्यानंतर भीतरी पालटू झाला. पाहण्याची भूमिका संपली, त्याला वेगळेपणाने पलीकडे पाहण्याची भूमिका संपली, अनुभवाने पाहण्याची भूमिका संपली आणि आतमध्ये पालट होऊन मी त्याला पाहण्याऐवजी स्वतःलाच पाहायला लागलं. हा पालट झाला की तेच तत्व मी आहे. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये मी गेलोय. पांडुरंग कांती इथपासून सुरुवात झाली, ते भीतरी पालटू झाला आणि ती व्यक्ती अद्वैत अशा स्थितीमध्ये कशा रीतीने भावनात्मक भूमिका घेऊन सुद्धा जाऊ शकते हे व्यक्त करून ज्ञानेश्वर महाराजांनी हा अभंग पूर्णपणे शेवटच्या टप्प्याला नेऊन थांबवून दिला. आपल्याला विचार करायला सांगितलं की बघा तुम्हाला कळतंय का काय ते, आणि त्यानुसार असं सोडून दिलेलं आहे. खूप वेळा ऐकलेला अभंग आणि खूप सुंदर चाल पण त्याला लतामेन लावलेली आणि ते म्हटलेलं पण आहे सुंदर. ऐकताना आपल्याला असं वाटतं की काहीतरी कळत नाहीये आपल्याला, परंतु तरी देखील एकंदर असं लक्षात येतं की काहीच कळत नाही आहे आपल्याला हे सगळं बघितल्यानंतर. कारण की हे ज्ञानेश्वर महाराजांची उच्चतम प्रतिभा आणि त्याच्यातनं प्रकट झालेले हे सगळे अनुभव भावनेपासून योगाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जाऊन ज्ञानाच्या अवस्थेमध्ये सुद्धा जो किंचित वेगळेपणा असतो तो पण गेल्यानंतर एकरूपता प्राप्त होते. तर ते अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा राहतच तो वेगळेपणाने पाहण्याची इच्छा. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये म्हटलं की भस्माचे पट्टे किंवा गंधाचे पट्टे दंडाला लावलेले असल्यानंतर सगळे कण पडून गेले तर देखील तिथं त्याच्या खुणा राहतात, तसा हा वेगळेपणाचा भाव राहतोच. पण एकंदर शेवटी किती झालं तर देखील तसा अनुभव घेता येत नाही. परंतु ती अनुभव घेण्याची गोष्ट एकंदर या अभंगामध्ये सांगून झाली की कशा रीतीने अनुभव घेतला आणि अनुभव घेण्याची भूमिका सुटल्याशिवाय तो अनुभव येत नाही हे पण सांगून दिलं की मला अनुभव घ्यायचा आहे, हे सुद्धा द्वैतच आहे. ते सगळं सुटल्यानंतर एकरूपतेने मी त्याचं दर्शन घेतलं म्हणण्यापेक्षा आता त्याला काही शब्दच नाही आहेत अशा अवस्थेमध्ये गेले. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सच्चिदानंद. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.